नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक तांत्रिकवरचे प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आतापर्यंत आपल्या गुरु स्टुडंट्स या चॅनलच्या माध्यमातून तांत्रिक या विषयावर 130+ व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यावर क्लिक करून इथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। बरं मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या गुरु स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे। पहिला प्रश्न बघा आहे, कोचिनियल कीटकांचा वापर करून प्रिंक्लिपियर या तणाचा नायनाट केला जातो। ही पद्धत कशाचे उदाहरण आहे? बघा, प्रश्न IMP आहे आणि त्याचे 4 पर्याय तुम्हाला सुद्धा दिलेले आहे। काय? कोचिनियल कीटकांचा वापर करून प्रिंक्लिपियर या तणाचा नायनाट केला जातो। ही पद्धत कशाचे उदाहरण आहे? बघा, जैविक पद्धत आहे, मशागत पद्धत आहे, रासायनिक पद्धत आहे, का यांत्रिक पद्धत आहे? हा कसा आहे? IMP प्रश्न आहे। या तणाचा नायनाट केला जातो कोणत्या? या पद्धतीचे उदाहरण कोणतं आहे हे आपल्याला त्यांनी विचारलेले आहे। येथे आपण एका प्रश्नाचे उत्तर देत असताना 3 प्रश्नाचे उत्तर आपण विश्लेषणामधून सांगत असतो। कारण काय की एका प्रश्नामध्ये 4 प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये बसले पाहिजे आणि तेही परीक्षेला येणारे प्रश्न। आता बघा, याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे जैविक पद्धत, पर्याय नंबर 1। काय? या तणाचा नायनाट करण्यासाठी कोचिनियल कीटकांचा वापर करून प्रिंक्लिपियर या तणांचा नायनाट केला जातो। त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगू का, त्याच पद्धतीने जर आपण विचार केला तर आपलं जे गाजर गवत आहे बघा, काय? गाजर गवत, गाजर गवतासाठी आपण वापरतो काय? झायकोग्रामा। कोणतं? गाजर गवतासाठी झायकोग्रामा वापरतो। मग गाजर गवत म्हणजे काय? त्याला आपण चटक चांदणी सुद्धा म्हणतो। काय म्हणतो आपण त्याला? चटक चांदणी। आणि यासाठी आपण कोणतं कीटकनाशक वापरतो? तर झायकोग्रामा, गाजर गवताचं नियंत्रण करण्यासाठी, किंवा मेक्सिकन मुंगा। मग मेक्सिकन मुंगा आपण म्हणतो त्याला, याचं नियंत्रण आपण करतो। परंतु इथं आणखी जर आपण विचार केला ना, याच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर यामध्ये रासायनिक पद्धतीने सुद्धा आपण वापर करू शकतो। आता याच्यामधचं उदाहरण तुम्हाला सांगितलं की हरळी आहे, हरळी सर्वांना माहिती आहे। मग हरळीचं नियंत्रण जर करायचं तर तुम्हाला काय वापरलं पाहिजे किंवा काय वापरावं लागतं? खूप वेळेस आलेला प्रश्न आहे, काय? हरळीच्या नियंत्रणासाठी कशाचा वापर केला जातो? मग कोणत्या तणनाशकाचा वापर करतात? कोणत्या रसायनाचा वापर करतात? काय नाव आहे त्याचं? ग्लायफोसेट। लक्षात ठेवा, ग्लायफोसेटचा या पद्धतीने त्याचे नियंत्रण आपण करू शकतो। तुमच्यासाठी आमरवेल घेतो पहा उदाहरण। काय? आमरवेल। आमरवेल हा कशाच्या झाडावर येतो? याच्यासाठी पेंडिमेथिलीन काय वापरले जाते? पेंडिमेथिलीन नावाचं तणनाशक आपण वापरतो। कशासाठी? आमरवेल। आणि आमरवेल हा आंब्यावर किंवा इतर भरपूर अशा झाडावर आढळतो। आमरवेल कुठं आढळतो? आंब्यावर किंवा भरपूर झाडावर आपल्याला तो आढळतो। आणि आमरवेल ही जी वनस्पती ही कशी आहे? तर ही परोपजीवी वनस्पती आहे। लक्षात ठेवा, कशी वनस्पती आहे? परोपजीवी वनस्पती आहे। चला पुढचा मुद्दा आपण पाहूया। मग या प्रश्नाचं उत्तर समजलं तुम्हाला? कोचिनियल कीटकाचा वापर करून प्रिंक्लिपियर या तणाचा नायनाट केला जातो। ही पद्धत कशाचं उदाहरण आहे? तर हे जैविक पद्धत। पुढचा प्रश्न आपण बघूया। खालीलपैकी कोणता जैविक घटक जमिनीतून व बियापासून उद्भवणाऱ्या पिकांच्या रोगांचे, उदाहरणार्थ मूळ कुजव्या, रोपे कोलमडणे इत्यादी नियंत्रणासाठी वापरतात? बघा, 4 पर्याय तुमच्यासमोर। कोणकोणते? ट्रायकोग्रामा, HANPV, त्यानंतर व्हर्टिसिलियम। बघा, याच्यामध्ये हे जे ट्रायकोडर्मा आहे, ट्रायकोडर्मा हे काय आहे? हे जैविक बुरशीनाशक आहे। काय आहे? जैविक बुरशीनाशक आहे। आणि जे ट्रायकोग्रामा आहे नंबर 2, ट्रायकोग्रामा हे काय आहे? हे कीड आहे। ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक आहे। तुम्हाला सांगतो, ऊस, कपाशी, टोमॅटो, तूर, भुईमूग, वांगी यासारख्या विविध पिकांवरती ही जी हानिकारक बुरशी येते बघा, कोणती?
हानिकारक बुरशी तर मूळ कुजणे, खोड कुजणे, पानगळ होणे, मर होणे, रोपं कोलमडणे, कोंब कुजणे, पुन्हा कंद कुजते, झाड वाळणे इत्यादी बुरशींना नियंत्रणात आणण्यासाठी हे काय ट्रायकोडर्मा वापरतो आपण. कोणतं? ट्रायकोडर्मा नंबर 1. आणि हे जे ट्रायकोग्रामा आहे ही कीड आहे, लक्षात ठेवायचं. जुलोनिस ट्रायकोगार्ड आपण याच्यासाठी म्हणतो, याला काय म्हणतो आपण? जुलोनिस ट्रायकोगार्ड. लाल गांधील माशी बोंडाळ्याच्या अंड्यांना शोधण्याचं काम ही करत असते. लाल गांधील माशी जी असते ती बोंडाळ्याच्या अंड्यांना शोधण्याचं काम करत असते. आणि जे HNPV आहे, HNPV 3 नंबरचा पर्याय, हे काय घाटे अळीसाठी वापरतो आपण. याला HNPVला कशासाठी वापरतो? घाटे अळीवर वापरतो. आणि जे चौथं आहे कोणतं माहिती असावं तुम्हाला. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न काय आहे? केरळमध्ये खाडीलगतच्या काही भात शेतीच्या जमिनीत जेव्हा भात लावलेला नसेल तेव्हा अशा शेतजमिनी मत्स्य संवर्धनाकरता वापरल्या जातात. अशा जमिनींना कोणत्या नावाने ओळखतात? IMP प्रश्न आहे. 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले. आणि विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचे की जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं. अशा प्रकारचे व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागते मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओला काय करायचं? लाईक नक्की करायचं. आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या दोस्त मित्रांमध्ये शेअर करत चालायचे. बघा प्रश्न काय आहे, त्याचे पर्याय 4 पहा. प्रश्न योग्य रीतीनं वाचा, पर्याय योग्य रीतीनं वाचा. पर्याय आहे गजनी जमीन, त्यानंतर 2 नंबरचा पर्याय आहे खार जमीन, 3 नंबरचा पर्याय आहे भात जमीन आणि 4थ्या नंबरचा पर्याय वरीलपैकी कोणतेही नाही. काय म्हटलं जातं मग याला? बघा पटापट उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला. तुम्हाला जर याचा उत्तर कळत असेल तर कमेंटमध्ये उत्तर देऊन टाका. उत्तर चुकत असेल तरी चुकू द्या, पण रिव्हिजन मात्र नक्की करत चला. काय म्हटलं जातं याला? बघा 4 ऑप्शन आहे तुमच्याकडं. यापैकी उत्तर काय असेल? बघा याचं योग्य उत्तर आहे बघा गजनी जमीन म्हटलं जातं. काय त्याला काय म्हटलं जातं? गजनी जमीन म्हणतात त्याला. भात जमिनीमध्ये भाताची लागवड होते आणि जेव्हा भाताची लागवड होत नाही त्यावेळेस तिला गजनी जमीन या नावाने ओळखलं जातं. चला दुसरा प्रश्न आपण बघूया. भारतातील खालीलपैकी डॅश राज्यात जमिनीची धूप सर्वात जास्त आढळते. 4 पर्याय आहे तुमच्या पुढं आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. 4 नंबरचा प्रश्न आहे. पर्याय तुम्हाला सांगतो काय आहे? आंध्र प्रदेश आहे, तामिळनाडू आहे, राजस्थान आहे आणि उत्तर प्रदेश आहे. आता बघा धूप म्हणजे काय? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मातीचे कण वाहून जाणे याला आपण काय म्हणतो? धूप म्हणतो. धूप कशाला म्हणतो? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मातीचे कण वाहून जाणे याला आपण धूप असे म्हणतो. आता तुम्ही मला सांगा की कोणत्या राज्यात सर्वात जास्त धूप होत असेल? अभ्यास करा आणि तर्कही लावा. दोन्ही गोष्टी परीक्षेमध्ये कामं येतात. अभ्यासही कामं येतो आणि एखाद्या वेळेस तर्कसुद्धा कामं येतो. आता बघा धुपीचे 2 प्रकार पडतात. धुपीचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. धूप ही 2 प्रकाराने होत असते. महाराष्ट्रामध्ये जी धूप होते ती कशामुळे होती? पावसामुळे होती. आणि भारतामध्ये जी धूप होती ती वाऱ्यामुळे होती. हे लक्षात असू द्या. महाराष्ट्रात होणारी धूप ही पावसामुळं आणि भारतामध्ये होणारी धूप ही वाऱ्यामुळे होते. पाऊस आणि वारा ह्या 2 गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये फिट असू द्या. आता बघा राजस्थानमध्ये वाळवंट आहे आणि वाळवंट असल्यामुळे मातीचे कण काय होतं? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. कशामुळं? वाळवंट असल्यामुळं. त्याला USLE ही संज्ञा कशाच्या संदर्भात आहे? USLE याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ही संज्ञा लक्षात घ्या. USLE म्हणजे युनिव्हर्सल सोईल लॉस इन इक्वेशन. USL ही जी संज्ञा आहे ही धुपीच्या संदर्भात आहे. मग सर्वात हानिकारक धूप कोणती आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की सर्वात हानिकारक धूप कोणती आहे? याला कोणती धूप म्हणतो आपण? ह्या धुपीला सालकाडी धूप म्हणतो.
कोणती? सालकाडी धूप किंवा ह्यालाच आपण चादरकाडी धूप सुद्धा म्हणतो. दोन प्रकारे त्या धुपीला ओळखलं जातं, सालकाडी धूप किंवा चादरकाडी धूप असे आपण म्हणतो. ही सर्वात हानिकारक धूप आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान. लक्षात असू द्या. पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आपण बघूया. कडधान्याच्या पिकांच्या बियाण्यास डॅश या जीवाणू संवर्धकांची प्रक्रिया केल्यास वातावरणातील नत्र स्थिरीकरणास मदत होते. कडधान्य पिकांच्या बियाण्यास डॅश या जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया केल्यास वातावरणातील नत्र स्थिरीकरणास मदत होते. बघा 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे. फटाफट कमेंटमध्ये उत्तर देत चला. रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, ॲझोला, ॲझोस्पायरिलियम. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कडधान्य पिकाच्या बियाण्यास कोणतं जीवाणू आहे त्या संवर्धकाची प्रक्रिया केल्यास वातावरणातील नत्र स्थिरीकरणास मदत होती. आता यामध्ये वातावरणातील नत्र स्थिरीकरणास मदत करणारे कडधान्य बियासाठी वापरलं जाणारं ज्याला आपण जेडी खते म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? जेडी खते. ज्याला आपण सूक्ष्म जीव खते किंवा आपण जीवाणू संवर्धके, ज्याला आपण बॅक्टेरिया कल्चर किंवा ज्याला आपण बॅक्टेरियल इनॅक्युलंट असे आपण म्हणतो. ते खत कोणतं आहे सांगू शकता का कोणी? ते खत कोणतं आहे? याच्यामध्ये याला आपण वेगवेगळं नाव म्हणतो. इथं मला अपेक्षित काय आहे माहीत आहे का? इथं प्रश्न असा पडतो की कडधान्य पिकामध्ये जर रायझोबियम हे जीवाणू संवर्धक वापरलं तर उत्पादनात किती टक्के वाढ होते? प्रश्न नीट लक्षात घ्या. कडधान्य पिकामध्ये जर रायझोबियम हे जीवाणू संवर्धक वापरलं तर उत्पादनात किती टक्के वाढ होईल? तर याचं उत्तर आहे बघा 10 ते 65%. किती टक्के? 10 ते 65% उत्पादनात वाढ होते. आणि या रायझोबियममुळे म्हणजे जर हरभऱ्याचा विचार केला, हरभरा जर आपण घेतला ना तर हरभऱ्यामध्ये 15 ते 22% वाढ होते. मसूर जर घेतला तर मसुरामध्ये 5 ते 17% वाढ होते. तूर जर घेतलं तर तुरीला हे जर लावलं तर तुरीमध्ये 16 ते 19% वाढ होते. जर तुम्हाला उडीद दिला आणि उडीद जर लावला आणि उडदाला हे जर लावलं तर 14 ते 27% उत्पादनामध्ये वाढ होते. या पद्धतीने कडधान्यासाठी जर तुम्ही याचा वापर केला, कशामध्ये? खरीपामध्ये. खरीप कडधान्यासाठी जर वापर केला असेल आणि रब्बीमध्ये जर तुम्ही गहू लावला असेल, लक्षात ठेवा. खूप IMP मुद्दे सांगतो तुम्हाला. येणाऱ्या ग्रामसेवक किंवा कृषी सेवक आणि कृषी सहाय्यक या परीक्षेच्या उद्देशाने सांगतो. जर खरीपामध्ये कडधान्याला जर तुम्ही हे वापरलं आणि रब्बीमध्ये जर तुम्ही गहू लावला तर गव्हाच्या उत्पादनामध्ये 20 ते 22% किती? 20 ते 22% वाढ होते. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. म्हणून याचं उत्तर आहे रायझोबियम. ॲझोला ही एक पान वनस्पती आहे. काय आहे? ॲझोला पान वनस्पती आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि याचा उपयोग हिरवळीचं खत म्हणून केला जातो. कशाचं? ॲझोलाचा उपयोग काय म्हणून केला जातो? हिरवळीचं खत म्हणून हिचा वापर केला जातो. यामध्ये म्हशींना चारा म्हणून सुद्धा ॲझोला दिला जातो. पुन्हा याचा उपयोग काय आहे? म्हशीला चारा म्हणून सुद्धा ॲझोला ही वनस्पती दिली जाते. त्यामुळे 15 ते 20% दुधामध्ये वाढ होते. याचं खाद्याचं प्रमाण असतं 1:1 म्हणजे चारा 1 किलो आणि ॲझोला 1 किलो अशा प्रमाणात हे दिलं जातं. कोणाला? म्हशीला खाण्यासाठी. लक्षात ठेवा, ॲझोलामध्ये 25 ते 35% प्रथिनाचं प्रमाण असतं. किती? 25 ते 35% प्रथिनाचं प्रमाण असतं ॲझोलामध्ये. ॲझोटोबॅक्टर हे जे आहे तर हे काय आहे? एकदल पिकासाठी वापरलं जातं. आणि ॲझोस्पिरिलियम, तर ॲझोस्पिरिलियम हे काय आहे? जीवाणू संवर्धक आहे. हे तृणधान्य आणि भाजीपाला यासाठी वापरलं जातं. ॲझोस्पिरिलियम हे काय आहे? जीवाणू संवर्धक आहे आणि हे तृणधान्य आणि भाजीपाला यासाठी वापरलं जातं. कशासाठी? तृणधान्य आणि भाजीपाला. या ठिकाणी 4ही पर्यायाचे आपण काय केलेलं आहे? विश्लेषण केलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. नोट डाऊन करत चला, फार महत्त्वाचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. ज्या विभागात पाऊस 750 मिलीमीटरपेक्षा कमी पडतो आणि पाऊसमानात अनियमितता असते अशा विभागातील शेतीस काय म्हणतात? प्रश्न IMP आहे. काय योग्य उत्तर द्यायचं?
ज्या विभागात पाऊस 750 मिलीमीटरपेक्षा कमी पडतो आणि पाऊसमानात अनियमितता असते अशा विभागातील शेतीस काय म्हणतात? कोरडवाहू शेती, पावसावर आधारित शेती, ॲले शेती आणि यापैकी कोणतेही नाही. मग याचं योग्य उत्तर आहे बघा कोरडवाहू शेती. तसेच पावसावर आधारित शेती, परंतु त्यासाठी शब्द आपण कोरडवाहू शेती हाच वापरतो. योग्य उत्तर काय? कोरडवाहू शेती. पुढचा प्रश्न आपण बघूया. रब्बी हंगामात पेरणीसाठी ज्वारीच्या डॅश या संकरित वाणाची शिफारस केली आहे. 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि प्रश्न काय विचारलेला आहे? रब्बी हंगामामध्ये पेरणीसाठी ज्वारीच्या डॅश या संकरित वाणाची शिफारस केली आहे. पर्याय पहा. मालदांडी 35 सबुरी, CSH 19R, CSH 9. मग काय उत्तर असेल याचं? एकदम सोपा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे, कारण प्रश्न तेवढा हार्ड नाही आहे. रब्बी हंगामात पेरणीसाठी ज्वारीच्या कोणत्या संकरित वाणाची शिफारस केली जाते? काय असेल? योग्य उत्तर आहे मालदांडी 35. मालदांडी 35 हा संकरित वाण आहे की नाही? मग CSH 9 हे तर खरीपमधलं आहे. मग CSH 19R हे रब्बीमधलं आहे. मालदांडी 35 ही संकरित वाण आहे आणि ते कशासाठी? रब्बी हंगामा पेरणीसाठी वापरलं जातं. पुढचा प्रश्न आपण बघूया. दोन किंवा जादा पिके एकाच वेळी परंतु वळीचे बंधन न पाळता घेतली जातात त्या पीक पद्धतीला काय म्हणतात? 2 किंवा जादा पिके एकाच वेळी परंतु वळीचे बंधन न पाळता घेतली जातात त्या पीक पद्धतीला काय म्हटलं जातं? पहा. बहुविध पीक पद्धती, आंतरपीक पद्धती, मिश्र पीक पद्धती आणि रिले किंवा पाठलग पीक पद्धती. ओळीचं बंधन पाळायचं नाही त्या पद्धतीला काय म्हणायचं? अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोन स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्या की जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. त्यानंतर ह्या व्हिडिओची PDF तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपलं ग्रोन स्टुडंट नावाचं टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याच्यावर मी काय केलेलं आहे, या व्हिडिओच्या PDF फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्यासाठी टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन व्हायचं. तसेच इथून पाठीमागं जे व्हिडिओ झालेले त्याची प्लेलिस्ट आहे आणि त्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देत आहे. ती क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व व्हिडिओ तुम्ही काय करा? पाहून घ्या. मग काय पद्धती लिही? ओळीचं बंधन पाळायचं नाही त्या पद्धतीला काय म्हणायचं आहे? फक्त 2 वाक्य एक्स्ट्रा असेल. मिश्र पीक पद्धती, आंतरपीक पद्धती. आंतरपीक म्हणजे काय माहीत आहे का? आंतरपीक म्हणजे काय माहिती आहे का? आंतरपिकामध्ये ओळीचं बंधन पाळलं जातं. जी आंतरपीक पद्धती त्याच्यामध्ये काय केलं जातं? होळीचं बंधन पाळलं जातं. काय? तूर आणि बाजरी एकाशी एक किंवा दोनाशी एक या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय नंबर 3 मिश्र पीक पद्धती. पुढचा प्रश्न आपण बघूया. हरभरा बियामध्ये प्रथिनाचे प्रमाण किती टक्के असते? सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल, कारण आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण अशा प्रकारचे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेले. त्यामुळे तुम्ही जर आपली व्हिडिओ सिरीज पाहत असेल तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येणं काही हार्ड नाही आहे. हरभरा बियामध्ये प्रथिनाचं प्रमाण किती टक्के असतं? 12.8%, 21.0%, 15.5%, 25.5%. किती असतं? किती प्रथिनाचं प्रमाण असेल हरभरा बियामध्ये? हरभरामध्ये प्रथिनाचं प्रमाण किती असतं? योग्य उत्तर पटकन कमेंटमध्ये द्या. आणि काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये कळवत चला. आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत होत असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये कळवत चालायचं आहे. किती प्रथिनाचं प्रमाण असेल हरभरा बियामध्ये? पर्याय नंबर 2 किती? 21%. 21% इतकं प्रथिनाचं प्रमाण असतं कशामध्ये? हरभऱ्यामध्ये. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणती वनस्पती जमिनीत जास्त ओलावा धरून ठेवते? कोणती वनस्पती जमिनीत जास्त ओलावा धरून ठेवते? गवत, त्यानंतर ज्वारी,
त्यानंतर मक्का आणि त्यानंतर सोयाबीन. हा प्रश्न काय लक्षात घ्या, शेतामध्ये ओलावा नाही म्हणत, हा काय म्हणतो जमिनीत ओलावा, शेतामध्ये ओलावा नाही म्हणत. हा काय विचारतोय जमिनीत ओलावा. जमिनीत जास्त ओलावा कोण धरून ठेवतो, कोणती वनस्पती. ज्वारी आणि मका याचा कुठं संबंध येतो का, ज्वारीचा मक्काचा काही संबंध येतो का, कुठेही संबंध येत नाही. परंतु कन्फ्युजन कशामध्ये, गवत आणि सोयाबीनमध्ये. कारण काय, तर सोयाबीन हे सुद्धा जमिनीवर पसरतं परंतु ते उंच वाढतं, आणि गवत ही जी वनस्पती आहे ही जमिनीच्या समपातळीत वाढते. लक्षात आलं. त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण तण म्हणतो. कारण शेतकऱ्याला नको असलेली जी वनस्पती तिला आपण काय म्हणतो, तण म्हणतो. आणि गवत ही अशी वनस्पती आहे की जी जमिनीला प्रॉपर आच्छादन देणारी वनस्पती आहे. म्हणून याचं उत्तर काय येईल, पर्याय नंबर 1 गवत. त्यानंतर आपण काय करू, पुढचा प्रश्न पाहू. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतोय, एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ऑल म्हणजे क्लिक करून ऑनवर सिलेक्ट ठेवायचं. तसेच व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचं. योग्य वाटला तर आपल्या विद्यार्थी मित्रांमध्ये मैत्रिणीमध्ये जास्तीत जास्त शेअर करत चालायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचे. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या या व्हिडिओ सिरीजमध्ये 135+ व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे, त्याची प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि तिची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. तसेच या व्हिडिओची PDF पाहण्यासाठी टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. तिच्यामध्ये जॉईन व्हा आणि सर्व PDF तुम्ही पाहून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच महत्त्वाचा पॉईंट घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.